की माझा आणि रितेश सरांच्या गावाचं अंतर 40-45 मिनिटाचं आहे आणि ते पार करण्यासाठी मला 23 वर्ष लागली. तर ते बोलले इतकं सगळं आपल्याकडे आहे, कशाला तुला डिप्रेशन येतं आहे, कशाला तोंड पाडून बसलं आहे. कुठंतरी ते सक्सेस मला पर्सनली तो 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 त्या वेनी घेता नाही आला ज्या वेनी घ्यायला पाहिजे होतं. माझ्या काही चुकीच्या गोष्टींमुळे तिथे अडकून पडलो मी. सिरियलच्या सेटवर तयार झालेली नाती इतकी तकलादू असतात ना, त्याच्यावर तर कधीच विश्वास नाही ठेवला पाहिजे. विवाह कलेक्शन बाय PNG ज्वेलर्स. मलाही तुला भेटून खूप आनंद होतोय. आनंद याच्यासाठी होतोय कारण तू मला एक वाक्य म्हणाला होतास की निलेश, भेटूया आपण असं सहजही भेटूया, पण भेटण्याला काहीतरी निमित्त हवं आहे, माझ्या हातात काहीतरी हवं आहे, तर मला गप्पा मारायला मजा येतील. आणि मला खूप आनंद झाला आहे की राजा शिवाजी खूप हिट झाला, त्याच्यातलं तुझं जे कॅरेक्टर आहे ते लोकांपर्यंत पोहोचलं आणि एक खूप छान कारण घेऊन तू माझ्याकडे आलास, त्याबद्दल तुझं अभिनंदन. भूमिकेकडे येतो. येसाची कंक, महाराष्ट्राने पाहिलं तुझं काम, सगळ्यांना आवडलं. काय त्या भूमिकेमागची मेहनत होती, मेहनत आणि मनातला प्रवास जे तुला इतके दिवस हवं होतं ते मला माहिती आहे का ते? कारण आपण ॲज अ फ्रेंड खूप गोष्टी शेअर करतच असतो. आता तुला हे माहिती होतं की असं मला काहीतरी टेलिव्हिजन नंतर काहीतरी असं पाहिजे होतं सिनेमामध्ये, की एक इतका मोठा सिनेमा आपल्या समोर आला. ते स्वप्न होतं ते सगळं. ॲक्च्युली याची सुरुवात फेसबुकवरनं झाली आहे. रोहन मापुसकरांचा मेसेज आला रात्री 1 वाजता मला की तुझा नंबर पाठव आणि सध्या काय करतोयस. तर मी तो नंबर पाठवला आणि मग तिथून कास्टिंगचा प्रोसेस सुरू झाली, ऑडिशनची प्रोसेस सुरू झाली आणि मग भेटण्या इतपत, म्हणजे ज्या दिवशी मी रितेश देशमुखांना भेटलो तर मी नेहमी एक वाक्य म्हणतो आणि आमचे जे सिनेमाचे लेखक आहेत आणि क्रिएटिव्ह काय म्हणतात त्याला, एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहेत संदीप पाटील, त्यांना ते खूप आवडलं की माझा आणि रितेश सरांच्या गावाचं अंतर 40-45 मिनिटाचं आहे आणि ते पार करण्यासाठी मला 23 वर्ष लागली. क्या बात आहे. सो तो 23 वर्षांचा प्रवास होता. त्यांना त्या दिवशी भेटलो आणि त्यांनी भेटून सगळ्या गोष्टी बघून त्यांनी सांगितले की ओके, ह्याला आपण सिलेक्ट करूया येसाची कंक म्हणून. आणि मग सुरुवात झाला की एकतर टेलिव्हिजन झालं, सुपरहिट मालिका झाली होती, पण फिल्ममध्ये इतक्या मोठ्या लेवलला आपल्याला काम करायलाच मिळेल हीच खूप, म्हणजे ते स्वप्नवत होतं. ते असं वाटलंच नव्हतं मला की यार आपण सलमान खानसोबत स्क्रीन शेअर करू. म्हणजे अरे 3 दिवस, आता तर त्याच्याजवळ कोण जाऊ शकत नाही, ज्यावेळेस तो नॉर्मली भेटतो, पण सिनेमामध्ये तू एक शॉट आहे जो आम्ही तिघं थांबलो, तो शेवटचा एक शॉट आहे, सलमानच्या मी बाजूला होतो आणि तो शॉट रितेश सरांनी विशेष, कारण ॲक्शन सिक्वेन्समध्ये आमचे आणि सलमान सरांचे जे काही ॲक्शन सिक्वेन्स होते किंवा फिल्मची लेंथ खूप मोठी झाली होती, त्यामुळे काही सीन्स आमचे चॉप झाले, काही ॲक्शन सिक्वेन्स चॉप झाले. सो तो एक सीन मला वाटलं होतं तो असेल का नाही, पण तो शेवटी फिल्ममध्ये होता. परत त्या दोघांची म्हणजे महाराज आणि जीवा महाल ज्यावेळेस दोघं असे मारतात, त्यांच्या मागे मी लढाया करतो आहे. सो तो हे 3-4 दिवसाचं त्यांच्यासोबत काम करणं, अभिषेक बच्चनसोबतचं सेटवरचा वावर, संजय दत्त, विद्या बालन, किती नावं घेऊ मी, म्हणजे या लोकांना सगळ्यांना पडद्यावर बघून मी मोठं झालो होतं आणि त्यांच्यासोबत मला काम करायला मिळालं, तेही माझ्या पहिल्याच चित्रपटामध्ये. सो मला वाटतं की अजून यापेक्षा काय लक असलं पाहिजे. म्हणजे मी म्हणतो की आपल्याला नशीब आपलं काय, तर नशीब म्हणायला हवं होतं ना तुला, घे भरभरून देतो. भरभरून देतोय. सो ते मिळालं आणि तसं सुरुवात झाली. पण मला असं वाटतं की या सिनेमामुळे कुठेतरी परिक्रमा पूर्ण झाली का? मी परिक्रमा कशासाठी म्हणतोय तुला चांगलं माहिती आहे. तू या क्षेत्रात का आला, कुणामुळे आला हेही तुला माहिती आहे. मला असं वाटतं ती परिक्रमा पूर्ण झाली असं तुला वाटलं? हां, या सिनेमामुळे. तो दिवस जेव्हा तू लातूरला रितेशला पाहिलं होतं आणि तो दिवस आजचा रितेश सोबत काम केलं, म्हणजे यार ड्रीम कम ट्रू. म्हणजे एक शाळेतला मुलगा ज्याचं स्वप्न होतं, ज्यांनी पाहिलं एका मोठ्या अभिनेत्याला, ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव होते रितेश विलासराव देशमुख, आणि त्यांचा पहिला फिल्म त्यांची बाईक रॅली, अँड ते माझ्या आजही मेमरी ती इतकी ताजी आहे ना माझ्या डोक्यात. मी तुला खरं सांगू का निलेश, मी हे
कधीच कुणाला शेअर केलं नाही, कारण ते माझ्या मनात होतं की ज्या दिवशी मी त्यांना भेटेन, ज्या दिवशी मी त्यांच्यासोबत काम करेन, ज्या दिवशी पहिल्यांदा ही स्टोरी मी त्यांना सांगेन. आणि त्यांचं असं ती स्टोरी ऐकल्यानंतर रितेश सरांना ज्यावेळेस मी सिलेक्ट झालो, ते लगेच नाही सांगितलं, 2-3 दिवसांनी सांगितलं. ज्यावेळेस आमचे वर्कशॉप सुरू झाले होते त्यांना मी सांगितलं की सर असं असं आहे आणि मी या क्षेत्रातच तुमच्यामुळे आहे, आणि ती बाईक रॅली मी बघितली होती. सो त्यांनी मला खूप असं घट्ट मिठी मारली. काय सांगतो? हो हो. क्या बात आहे. आणि ते मला बोलले की सेम स्टोरी मी शाहरुख खानला बोललो होतो, तुम्ही मला सांगितलं ना, हे सेम मी शाहरुख खानला सांगितलं होतं की त्यांच्यामुळे मी चित्रपटामध्ये आहे किंवा या इंडस्ट्रीमध्ये आलो आहे. सो माझ्यासाठी हे कम्प्लिटेशन आहे की कोणीतरी मला बघून पण येतं आहे, वा. आणि माझी इच्छा आहे कोणीतरी मला बघूनही यावं. नक्की तसं नक्की. सो लातूर किंवा मराठवाडा या ठिकाणी तेवढं कलेला प्रोत्साहन दिलं जात नाही, पण आता खूप मुलं येत आहेत, डिरेक्शन फील्डमध्ये येत आहेत, ॲक्टिंग फील्डमध्ये येत आहेत. सो ती परिक्रमा पूर्ण झाली आणि त्यांच्यासोबत काम केलं. मी तुला खरं सांगू का निलेश, मी कधीच त्यांना नंबर नाही मागितला. नाही ना. 1 वर्ष मी काम केलं होतं त्यांच्यासोबत. फिल्मचं शूट संपलं आणि पाडव्याच्या दिवशी त्यांचा फोन आला, आणि ते खरं तर लास्टचा क्लायमॅक्समध्ये काही गोष्टी होत्या ज्याच्यामुळे माझे काही सीन्स तिथे जाणार नव्हते, तर त्यांनी ते सांगण्यासाठी मला फोन केला की असा प्रॉब्लेम आहे. तर मी म्हटलं की म्हणजे इतका इम्पॉर्टन्स, म्हटलं माझ्यासारख्या अभिनेत्याला कोण सांगते, इतका मोठा डिरेक्टर कशाला फोन करून सांगेल की ह्या टेक्निकल प्रॉब्लेम्स आहेत, तर इथे तुमचे हे 2-3 कट्स लागणार नाहीत. तर शेवटचा क्लायमॅक्स बघितलास तर तिकडे माझे थोडेसे कमी कट्स आहेत. तर त्यांनी ते मला सांगण्यासाठी फोन केला होता. आणि काही प्रॉब्लेम्स माझे पण होते की टेक्निकली काही गोष्टी इरर झाल्या होत्या किंवा माझ्याकडनं काही प्रॉब्लेम झाला होता. तर ते ओरडत पण होते मला. ज्या दिवशी आमचं प्रीमियर झाला की त्यांनी मला सांगितलं की ते काय होतं की ज्यावेळेस आपण मारतो, ॲक्शन सिक्वेन्स होतात त्यावेळेस ते इतकं, कारण सलमान खान सेटवर होता आणि माझे 3-4 इंडिव्हिज्युअल शॉट्स घेणार होते, जे 3-4 कॅमेरे लागले होते. आणि त्या 3-4 कॅमेरामध्ये रितेश सर आय थिंक काही कुठेतरी बिझी होते, आणि जो आमचा असोसिएट होता चारुल म्हणून, तो मॉनिटरवर होता. पण तो पण मॉनिटरवर न राहता कॅमेऱ्याच्या बाजूबाजूला होता की हे होतं आहे का पटकन का. आणि मग ते माझे सिक्वेन्सेस कंप्लीट झाले, आणि जेव्हा सरांनी ते रशेस बघितलं त्यात माझे डोळे बंद होते. तर तू आत्ता आज माझ्या इंस्टाग्रामवर जाऊन व्हिडिओ बघ, तो पिंच करून ठेवला आहे. रितेश सर सांगतायत की तुम्ही सगळीकडे हे असं दिसतंय. तर ते मला त्या प्रीमियरच्या दिवशी पण सांगत होते की कसा लावणार तुमचा कट तिकडे. आणि हे मला नव्हतं माहीत की, कारण आपण ज्यावेळेस फाईट सिक्वेन्स करत असतो ते कॅप्चर करताना माझे डोळे, किंवा आपण असं जे मारतो तर त्यात डोळे बंद झालेले. सो माझे क्लायमॅक्सला खूप कमी सीन आहेत आणि खूप कमी ॲक्शन सिक्वेन्स आहेत. त्याचं कारण ते आहे, माझी चूक आहे त्याच्यात. आणि ते मला शेवटपर्यंत सांगत होते. त्या दिवशी मला फोन करून ते विचारलं की मी कसा लावू तुमचा कट. बरं, मग 3 कॅमेरे चेक केले आहे, त्या 3 कॅमेरामध्ये तुमचे डोळे बंद आहेत. मी म्हटलं सर हाऊ डू आय नो सर. मला, कारण मी तर ॲक्टिंग करत होतो समोरून तुला. हां, मी काही कॅमेरा चेक केलेला नाही किंवा मॉनिटर चेक केला नाही. सो त्यासाठी त्यांनी मला फोन केला. परत ज्यावेळेस पार्टी, त्या दिवशी तुझ्याकडे नंबर आला त्यांचा. त्या दिवशी अरे काय झालं की त्यांचा फोन आला, आणि माझ्याकडे जर अननोन नंबर आला तर डायरेक्ट मला फोन येत नाही, व्हॉईस नोटमध्ये तो नंबर जातो, व्हॉईसमेलमध्ये, पण मिस कॉल पडतो. मग मी मिस कॉल बघितला, अननोन नंबर होता. त्यानंतर व्हॉट्सअपला पण मिस कॉल आला, आणि म्हटलं हा नंबर कोण. मी बघितलं DP रितेश देशमुख. मला एकतर खरं वाटलं नाही कोण आहे. मग आमचे जे रायटर आहेत अजित वाडीकर, त्यांच्याकडे त्यांचा नंबर होता. मग अजित सरांना मी मेसेज केले की सर हा नंबर आहे, हा रितेश सरांचा नंबर आहे का. मग त्यांनी सांगितलं हो रितेश सरांचा नंबर आहे. मी इन्स्टंट, त्यांनी हो बोलल्या मी रितेश सरांना फोन लावला, त्यांनी पिक केला, आणि मग त्यांनी ती गोष्ट सांगितली. सो हे सगळं घडत होतं. आज ज्यावेळेस ते मला भेटतात, समोरून बोलतात, अरे तुला खरं सांगू का, जे पार्टी झाली आत्ता, त्या पार्टीमध्ये सलमान खानपासून ते सगळेच होते. हां, त्याला थोडंसं ते ट्रोलिंगला त्या गोष्टी घडल्या, पण त्या पार्टीचं इन्व्हिटेशन पर्सनली रितेश सरांनी मला पाठवलं होतं, मी तुला दाखवलं. सो हे मी कमवलं आहे. अगदी मेहनत आहे त्याच्यात. हां, कधीही म्हणजे माझं कधी असं नाही झालं की यार आता इथे रितेश सर आहे, तिकडे हे सगळे बोलत आहेत, तर आपण जाऊन त्यांच्यामध्ये बसलं पाहिजे किंवा आपण त्यांच्यामध्ये जाऊन हे केलं पाहिजे. कधीच नाही केलं. सो मला माझ्या लिमिटेशन्स माहिती होत्या
की आपण ते क्रॉस नाही करायचं. जेवढं प्रोफेशनली राहता येईल तेवढं राहायचं. मला माहिती होतं की हे माझे आयडियल आहेत, त्यांच्यासोबत मी काम करतो, हे माझं स्वप्न आहे. संजय दत्त त्यांना मी पडद्यावरच बघितलं होतं, प्रत्यक्षात चित्रपटात काम केलं, त्यांना मारण्यासाठी आम्ही निघतो. सलमान खान पडद्यावर बघितलं आहे, त्यांच्यासोबत मी ॲक्शन सिक्वेन्स शूट केलेत असे बाजूला थांबून. अभिषेक बच्चन, विद्या बालनसोबत आमचे सीन नव्हते, पण ज्यावेळेस सेटवर यायच्या त्यावेळेस आम्ही बघितलं आहे. अमोल गुप्ते अनुभवता आलं सगळं, समोरून बघता आलं की त्यांची प्रोसेस काय अभिनयाची. हे सगळं माझ्यासाठी वर्कशॉप होतं. आणि त्यासाठी मला एका माणसाला खरं तर खूप मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत, ते म्हणजे रोहन मापुसकर. अगदी. रोहन मापुसकर नसतात तर मे बी माझं हे स्वप्न कंप्लीट झालं नसतं. ज्या दिवशी पार्टी झाली त्या दिवशी सिद्धार्थ जाधव पार्टीमध्ये भेटला आणि अरे कडकडून मिठी मारले, तो बोला भाई 100 करोड का आदमी 100 करोड. मी म्हटलं थँक्यू सो मच दादा. आणि तो बोलला की आता भीड कर. आणि सिद्धार्थ जाधवनी माझी ओळख महेश मांजरेकरांशी करून दिली. म्हणजे तो इतका चांगला आहे ना, म्हणजे इंडस्ट्रीमध्ये आपण बोलतो ना की खूप असं इन्सिक्युअर वगैरे असतात, तर त्याने स्वतः भेटवलं मला आणि भेटून दिली की सर हा कपिल होंडराव यांनी स्टारवर खूप मोठी सिरियल केली आणि आपल्या फिल्ममध्ये पण आहे साजिक अंक. आणि ते बोलले की हां मी ओळखतो. सो ही लोकं माझ्या आयुष्यामध्ये आली जी चांगली आहेत. सो ह्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या घडत आहेत. तुला माहितीच आहे आता काही गोष्टी इथे बोलू शकत नाही आपण, काही माझ्या खूप चांगले प्रोजेक्ट लाईनअपमध्ये आहेत आणि ते हे सगळे या फिल्ममध्ये मुळे घडत आहे. अगदी. म्हणजे आपण बोलतो ना कामातनं काम मिळतं. रोहन मापुसकरने जर माझी सिरियल बघितली नसती ना निलेश, सुख म्हणजे नक्की काय असतं, तर मे बी मला राजा शिवाजी मिळालं नसतं. तिथे त्याला काहीतरी दिसलं, माहीत नाही माझ्यामध्ये, त्याला स्पार्क दिसला काय दिसला, पण त्यांनी तसा मेसेज माझ्या को आर्टिस्टला केला. त्यांना सांगितलं की तुझा जो नवऱ्याचा रोल करतोय तो कमाल आहे, त्याच्यामध्ये काहीतरी स्पार्क आहे, त्याच्यासोबत मी काम करेन. आणि बरोबर माझी सिरियल संपल्यानंतर एका महिन्याच्या आत त्याचा मला फोन आला. तर त्या माणसांनी म्हणजे रोहन मापुसकर, त्याला मी दादा म्हणतो आता, मी पूर्वी सर म्हणायचो, आता दादा म्हणतो, कारण तो इतका जवळचा झाला आहे, इतक्या गोष्टी समजावून सांगतो. मला वाटतं की या फिल्मच्या दरम्यान मला खूप चांगली लोकं जोडता मिळाली माझ्या आयुष्यामध्ये, जे मला सांगतात की हे तू केलं पाहिजेस, हे तू नाही केलं पाहिजेस. तर एक गाईड असतो ना, तसा रोहन मापुसकर आहे आणि मला त्याचे किती आभार मानले तरी कमीच आहेत. वा. सो मी ऑन कॅमेरा थँक्यू सो मच रोहन सर, रोहन दादा. अगदी. जेव्हा रितेश देशमुखांना तू त्या रॅलीत पाहिलं होतंस तेव्हा तुझं वय किती होतं आणि कितवीत होतास तू? आय थिंक 2003 मी 3rd स्टँडर्ड या 4th स्टँडर्ड. शाळेतच होतास तू? शाळेत होतो. तेव्हा ठरवलं होतंस की तेव्हा असं ठरवलं नव्हतं की मी यांच्यासोबत काम करेन किंवा यांच्या इंडस्ट्रीत येशील. नाही, हां, असं वाटलं होतं की यार असं काहीतरी आपण आयुष्यामध्ये केलं पाहिजे. जितकी लोक त्यांना बघण्यासाठी म्हणजे मी त्यावेळी त्यांची क्रेजही होती, कारण पहिली फिल्म होती त्यांची. आणि विलासराव देशमुख हे नाव आमच्या लातूरकरांसाठी एक जिव्हाळ्याचं आहे. म्हणजे ते विलासराव देशमुख हे नाव असं घराच्या बाहेरचं वाटतच नाही आहे. आपलेच घरचे कोणीतरी खूप मोठे आहेत असं प्रत्येक लातूरकरांसाठी ते आहे, आजही आहे. आणि सो तेव्हा असं झालं होतं की साहेबांचा मुलगा हिरो होता. तर रितेश सरांचं नाव खूप कमी होतं, पण विलासराव देशमुखांचं नाव खूप मोठं होतं त्यावेळेस. आणि त्यांच्यामुळे मे बी त्यांचा मुलगा, म्हणजे आता प्रेम असतंच ना, सो तेवढंच प्रेम ते रितेश सरांवर करत होते. कट्टू, मला आता दुसऱ्या मुद्द्याकडे यायचं आहे. रितेश देशमुखांविषयी आपण बोलतोय, लातूरविषयी बोलतोय, विलासराव देशमुखांचं तू नाव घेतलंस. सगळ्यांनाच माहिती की लातूर आणि ती ओळख अशी एकजीव आहे. जेव्हा आपला मुलगा रितेश देशमुखांसोबत काम करतो, तो पडद्यावर दिसतो, तेव्हा बाबांना काय वाटलं? म्हणजे माझ्या लाईफमध्ये मी या क्षेत्रामध्ये आलो आहे, तुला सांगतो, सुख हिट झालं होतं खूप. आणि माझा तो व्हिडिओ पण आहे. मी अक्कलकोट आणि काय म्हणतात त्याला की गाणगापूर आणि तुळजापूरला गेलो होतो. तर लोकांनी प्रचंड गर्दी करून माझ्यासोबत फोटो काढले होते. तेव्हा त्या मालिकेची क्रेज पण खूप होती. आणि त्याचं कौतुक बाबांना अजिबात वाटलं नाही. सुख संपल्यानंतर त्यांचा फोन आला की आता आपल्याकडे जागा निघतीये संस्थेवर, तर तू कधीपर्यंत तुझं तिकडचं ते नाटकं संपवून येणार आहेस इकडे? बापरे. हो.
तर अप्रुव्हलसाठी त्यांनी कारण मी DED कम्प्लीट आहे, तर ते बोलले की आता DEDच्या भरत्या सुरू झाल्यात आणि ते TAT क्लिअर करून घे, आपण इकडे लावून टाकू तुला. हिट कुठे सुख हिट झाल्यानंतर मी म्हटलं की अहो माझं आता बऱ्यापैकी बरं चाललंय. तर त्यांना तो विश्वासच नव्हता माझ्यावर. पण निलेश, ज्या दिवशी मी राजा शिवाजी करतोय आणि ही गोष्ट सरांना कळली, रितेश सरांना, की मी त्यांच्यामुळे इंडस्ट्रीमध्ये आलो आहे आणि मी लातूरचा आहे, तर त्यांनीच मला सांगितलं की एक काम करा, तुमच्या वडिलांना फोन लावा. मग म्हटलं की व्हिडिओ कॉल लावा. मी व्हिडिओ कॉल लावला. आय थिंक तो व्हिडिओ कॉल मी शूट करायला पाहिजे होता, पण मला मी करताना, कारण ते एवढं हे होतं ना, आपल्यालाही कळत नाही हां काय होतंय. तर मग मी लावला आणि माझे वडील कधीच व्हिडिओ कॉल उचलत नाहीत, त्यांना उचलता पण येत नाही. ते मला आज म्हणतात, मला माहीत नाही ते कसा उचलला गेला तुझा फोन. तर त्यांनी तो फोन उचलला. उचलल्यावर रितेश विलासराव देशमुख आणि माझे वडील शेतात आहेत, कट्टू ऊस कापणी सुरू होतं. बाजूला रोहन मापुसकर आणि बाकीची टीम. आणि रितेश सरांनी फोन लावला. नमस्कार, मी रितेश विलासराव देशमुख. ते बोलले, अहो मी ओळखतो तुम्हाला, तर कशा आहात? तर ते वडील माझ्या दाखवले की ऊस चाललाय आता, चाललंय कापणी वगैरे व्यवस्थित. तर ते बोलले की तुमचा मुलगा आता माझ्यासोबत काम करणार आहे, माझ्या पुढच्या चित्रपटामध्ये आम्ही दोघं सोबत आहोत. आणि मग मी पण सोबत, असं त्यांनी तो कॅमेरा पुल केला. त्या दिवसापासून आजपर्यंत माझ्या वडिलांना माझ्याबद्दल अभिमान इतका वाटतोय. आज जो रिस्पेक्ट मला त्या फिल्ममुळे मिळाला आहे, मला वाटतं मी इकडे 50 सिरियल जरी केले असता तरी मिळाला नसता. पण ती एक फिल्म माझ्यासाठी अशी आहे की वडील, त्यानंतर वडिलांना असं झालं की विलासराव देशमुखांच्या मुलासोबत काम करतोय म्हणजे भाई अल्टिमेट ना आमच्यासाठी. हां, म्हणून तर मी म्हटलं की बाबांची प्रतिक्रिया फार महत्त्वाची. तो अल्टिमेट गोल होता. तो त्यांना झालं की झालं, आता त्यांनी अचीव केलंय. जिंकलंय. हां, म्हणजे जी फिनिशिंग लाईन असते ना की मी जिंकलोय, आमच्यासाठी ती होती, किंवा आमच्या लातूरकरांसाठी. कारण विलासराव देशमुख आणि रितेश विलासराव देशमुख, आता ही सगळीच एक भावनिक नातं आहे आणि एक भावना आहे त्या नावामागे. तर साहेबांच्या मुलासोबत काम करतोय, त्यांचं झालं की बास. आत्ता तुला सांगतो की त्यानंतर त्यांचा रिस्पेक्ट तर वाढलाच वाढला, पण त्यांचं पाठबळ आणि त्यांचा आधार कसा आहे तुला आत्ता सांगतो. मी आत्ता खूप मोठी हिंदी सिरियल करणार होतो. माझं ऑडिशन झाले खूप मोठ्या चॅनलवर आणि मॉक टेस्ट झाले. तुला मी जसं दाखवलं कॉन्ट्रॅक्ट, सो ऑलमोस्ट कॉन्ट्रॅक्ट आला आणि मला रिवर्ट द्यायला थोडासा वेळ लागला. माहीत नाही, ते माझ्या नशिबात मे बी नव्हतं. पण माझं असं होतं की मी त्या 4 दिवसात इतकं खुश होतो की म्हटलं आता राजा शिवाजी झाला, मीन्स सुख झालं, पहिली सिरियल बूम हिट, एवढं नाव मिळालं. राजा शिवाजीसारखा सिनेमा केला जो 100 करोडच्या वर, आणि त्यानंतर नशिबाने माझ्यापुढे इतकी मोठी ऑपॉर्च्युनिटी आणली आहे की इतका मोठा ब्रँड आणि हिंदीमधला तो पण, त्याच्यामध्येवर लीड करायला मिळते मला, जी मी मराठीमध्ये केलं नाही, मराठी टेलिव्हिजनला. सो मी खुश होतो की म्हटलं चला अल्टिमेट मे बी आपला लीड हिंदीमध्ये होता. पण समहाऊ ते वर्कआउट झालं नाही आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मला तो एक्सपिरियन्स. त्यानंतर मग त्यांनी सिलेक्ट करून तुला नाही सांगितलं? हो रे, म्हणजे असा एक्सपिरियन्स की कारण काय दिलं त्यांनी? माझ्या मेजरमेंट झाल्या, तिसऱ्या दिवशी शूट होतं, तिसऱ्या चौथ्या दिवशी Measurement पण झाल्या हो सगळं झालं. तो कॉन्ट्रॅक्ट दाखवलं ना तुला. सो रिवर्ट करणं बाकी होतं, कारण त्यांचं एक होतं की तो शो सोडू शकत नाहीस, तू शो जो आहे तो सोडू शकणार नाहीस. आणि ह्या काही गोष्टी होत्या ज्या मी म्हटलं की मी उद्या सकाळी तुम्हाला रिवर्ट करतो त्या गोष्टी. पण कुठला तरी एखादा मोठा हिंदीतला कलाकार, तो कुठल्या तरी चॅनलच्या प्रोग्रामिंग हेडला तो भेटला आणि त्यानंतर कळलं की हा तर फ्री आहे आणि तो अवेलेबल आहे या प्रोजेक्टसाठी. आणि मग त्यांना वाटलं की हा तर नोन फेस आहे, हा जाईल, आणि त्याचं कास्टिंग असं झालं. आणि माझं असं झालं की मी इतकी दिवस मग काय करत होतो. बरं, प्रोडक्शन वॉन्ट्स टू मी, प्रोडक्शन इतकं चांगलं, क्रिएटिव्ह हेड इतके चांगले, कास्टिंग डिरेक्टर इतके चांगले, चॅनलचं EP इतका चांगला की त्यांचं, म्हणजे ज्यावेळेस माझं नाही झालं असं सांगितलं तर मला त्यांच्या चॅनलच्या EPचा फोन आला कि हाय कपिल, कि ऐसा मत सोचो कि आपको हम लोगों ने रिजेक्ट किया है, बस ये सोचो कि आप वहाँ पे सेलेक्ट नहीं हुए, उसके रीज़न्स आपको भी पता है,
बट फ्यूचर में काम करेंगे. आणि त्याच्यानंतर त्यांनी 2 सिरियलसाठी मला विचारलं. सो तो बोला कि मुझे तो बहुत पसंद आए थे आप, आपकी एक्टिंग भी अच्छी लगी थी और रोल के लिए परफेक्टली जा रहे थे, बट कुछ चीज़ें होती है जो नसीब में नहीं होती है, तो आप बुरा मत मानना. आणि मग ते सांगितलं की टच में रहेंगे, मैंने आपका नंबर लिया है. कारण ते तिकडे प्रोटोकॉल्स खूप फॉलो केले जातात ना, कारण कास्टिंग डिरेक्टर आपल्याकडे मराठीमध्ये कास्टिंग डिरेक्टर नाही आहे सिरियलसाठी. आपले क्रिएटिव्ह किंवा एपीज आपलं कास्टिंग करतात, पण तिकडे कास्टिंग डिरेक्टर असतो. मैंने शुभम से आपका नंबर लिया है, तो टच में रहेंगे. सो इतकं त्यांनी कॉर्डियल गोष्टी सांगितल्या, पण आपल्याला असं होतं की माझ्यासाठी तर प्रोजेक्ट गेला ना यार, माझ्यासाठी तर ऑपॉर्च्युनिटी गेली. मी 3 दिवस डिप्रेशनमध्ये होते आणि तू फोन केला तर मी बोललो ना मी गावी चाललो यार, आता मी जाणार आहे थोडं गावी जाऊन मस्त एन्जॉय करणार आहे. मला माहिती नाही, कारण मला इथे घरी बसावंसंच वाटत नव्हतं हा शो गेल्यानंतर. आणि मग मी नाराज होऊन घरी गेलो तर वडिलांनी मला बघितलं, त्यांना कळलं काहीतरी गोष्टी खटकल्यात. तर मी त्यांना बोललो की असं असं सिरियल खूप मोठी येणार होती माझी आणि त्याचा लीड रोल होता, हिंदीमधला लीड रोल, आणि माझं नाही झालं तिकडे. तर ते बोलले की मग त्यांना कळलं की ते बोलले की उठ. आणि माझ्या शेताच्या शेवटच्या टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत जायला आम्हाला काहीतरी 1.5 तास लागला, एक तास लागला. आणि त्या दरम्यान ते बोलले की ये आता हे बघ. मग ते मला सांगत होते हे आपलं हे इथे हे आहे, इथे हरभरे पेरलेले आहेत आपण, हा आपला ऊस आहे, याला ऊसाला पाणी असं असं जातं आहे, हे आंब्याची बाग आहे, या बागेला असं असं सगळं केलं जातं. ते हा विषयच काढला नाही त्यांनी. ते सगळं सांगत आम्ही नदीपर्यंत आलो. आणि मी थकलो रे. तर मी बोलला तर मी बसतो थोडा वेळ, पाणी पितो. तर ते बोलले हे इतकं सगळं आपल्याकडे आहे, कशाला तुला डिप्रेशन येतंय, कशाला तोंड पाडून बसलायस. किती छान, क्या बात आहे, क्या बात आहे, मस्त. नाही झालं. आमच्यासाठी तू जितकं केलंयस तितकं पुरेसं आहे. आमची छाती अशी फुलून आहे. तू अचीव केलेल्या गोष्टी आहेत त्या पुरेशा आहेत आमच्यासाठी. नाही झालं. सो माझं डिप्रेशनच गेलं तिकडे. कमाल. ते मला बोलले की एवढं आहे हे बघायला कोण नाही आहे. तू बाहेर तिकडे मुंबईला, विजय तिकडे त्याच्या राजकारणामध्ये, हे एवढं सगळं आहे आपल्याकडे, काय टेन्शन नको घेऊ. भाई त्या दिवसानंतर मी म्हटलं की हे जे पाठबळ आहे हे राजा शिवाजीमुळे आहे. हेच हवं होतं. आणि एक्झॅक्टली, म्हणजे वडिलांचा जो पाठीवर हात आपण म्हणतो ना, तो असा आहे की काही झालं तरी नको टेन्शन घेऊ. आपल्याला काय कमी आहे भरपूर आपल्याकडे. काय कमी आहे तुला, हे कोण खाणार आहे म्हटल्यावर आपलं टेन्शन निघून जातं. तर हे मला या राजा शिवाजीमुळे मिळालं. क्या बात आहे. राजा शिवाजीमधला एक महत्त्वाचा भाग म्हणजे सलमान खान, ज्यांच्याविषयी तू बोललास आणि ज्यांच्यासोबत तुझे सीन पण होते. त्यांच्यासोबत काम करताना काय वाटलं? दडपण आलं, भीती वाटली, मजा आली, अनुभव कसा होता? ज्या दिवशी आम्हाला सकाळी, कारण संतोष शिवन यांचं एक आहे बाई, 1 वर्ष फिल्म केल्यानंतर आता जर तुम्हाला 8:30चा कॉल टाईम दिलास ना तर मला तो काहीच वाटणार नाही, किंवा 7:30चा किंवा 6:30चा पण. 4:30चा कॉल टाईम आहे आम्हाला अख्खं वर्षभर. का तर जी पहिली लाईट असते ना, सनलाईट जी येते, त्यात संतोष शिवनना शूट करायचं असेल. ते बोलते ये लाईट मैं मिस नहीं कर सकता, मैं कभी 9 बजे शूट नहीं कर सकता. सो त्यामुळे असं झालं की आमचं 4:30चा कॉल टाईम आणि सलमान सरांचा आय थिंक 10 का 10:30 11 वाजताचा कॉल टाईम होता. 11च्या कॉल टाईमला आम्ही तिकडे सिक्वेन्स शूट करतोय. सेटवर सगळी धावपळ सुरू झाली की गाड्या बिड्या सगळ्या त्यांचा जो ताफा येतो पुढे, आणि तो ताफा सगळा आला. आणि 11च्या कॉल टाईमला 11:30 वाजता सलमान खान सेटवर. बोल, आम्ही सगळे सरप्राईज. बरं असं की ते रेडी होऊन येतात जिमवरनं, ते सँडो असते त्यांची, जिम वगैरे करून ते आले आणि व्हॅनिटीमध्ये जात नाही. त्यांच्यासाठी एक बाजूला तो तंबू असा लावलेला असतो सेटवरच. एक असं छोटंसं टेबल असतं बाहेर, एक चेअर असते अशी प्लास्टिकची, ते सगळे इथे घेऊन येतात. सेटवरचं काही वापरत नाहीत. तर त्यांची टीम ते सगळं ठेवलेलं असतं, ते बघितलं मी. आणि 2 मिनटं ते बसले आणि ते बोलले की भाऊ मी रेडी होतो. रेडी तिथे सेटवर रेडी होऊन सलमान खान 11:30च्या कॉल टाईमला, म्हणजे 11च्या कॉल टाईमला 11:45 सेटवर. आता आमचं काय शूट होणार आहे. मग भाई 3 दिवसाचा सिक्वेन्स 2.5 दिवसामध्ये कंप्लीट केला त्यांनी. काय सांगतोस. आणि आपण खूप ऐकतो सलमान खानबद्दल, म्हणजे खूप गॉसिप्स लोक वाईट खूप सांगतात, पण चांगल्या गोष्टी पण सांगितल्या पाहिजेत.
मी कधीच त्या माणसाला की कोणावर तरी ओरडला आहे किंवा काहीतरी इरिटेट दिसतोय किंवा कळतं ना आपल्याला असं काही इरिटेटिंग मूडमध्ये आहे यार, याला काम बिम करायचं नाही, असं कधीच दिसलं नाही यार. ऑन टाईम, ऑन कॉलला ऑन टाईम, ऑन सेट. आणि रितेश सरांचं त्यांचं नातं तर प्रचंड जवळचं आहे आणि सो त्यांचा विश्वास इतका सॉलिड आहे की जे रितेश सर सांगत होते, जो शॉट ते सांगत होते, तो शॉट ते दिलं त्यांनी 2.5 दिवसामध्ये, 2.25-3 दिवसामध्ये त्यांचं काम संपलं, निघून गेले. मी फक्त बघत होतो असं, कारण मला असं होतं की भाई या माणसाचा मी फॅन आहे, म्हणजे ओ जाने जाना. हो, मी त्यांना सांगितलं की मी म्हटलं की भाई आता मी एकटाच थोडीच फॅन आहे यार, त्यांचे अख्खा सेट त्यांचा फॅन होता. तर ते सगळे तेच बोलणार, पण माझं असं झालं की ते बोलले या आणि मी त्यांना म्हटलं की मराठी फिल्ममध्ये त्यांचं एक विशेष प्रेम आहे, कारण त्यांची आई मराठी आहे. सो त्यामुळे ते आणि कसं असतं की आपण कम्फर्टच्या लोकांसोबतच काम करतो, म्हणून ते रितेश सरांसोबत काम करतात. रोल नसला तरी ते मागून सांगतात की मैं आपकी फिल्म में मेरा रोल रखना, मैं करूँगा काम. सो यार त्यांच्यासोबत काम करताना त्यांच्या बाजूला थांबून ॲक्शन सिक्वेन्स शूट करत होतो मी, सगळं ऑब्झर्व करत होतो. फक्त मी बघत होतो सलमान खानला. एक किस्सा सांगू का, मेकअपचा किस्सा आहे, टचअपचा. आपला क्लोजअप असतो ज्यावेळेस टचअप असतं, तर हे खरं आहे निलेश. मी स्वतः डोळ्याने असं बाजूला होतो, मी बाजूला म्हणजे इथे असं आपण, आणि त्यांचा क्लोज लागला होता, क्लोज शॉट जो आहे बघ तो ओपनिंग असा. तर त्या शॉटला बाकीचे सिक्वेन्स झाले, मग ते ब्लड वगैरे काढलं गेलं. माझं ते काढल्यावर आपण टचअप करतो. तर ते बोलले की ला मेरे पास. त्यांचा तो मेकअप दादा जो आहे ते त्यांनी स्वतः हाताने टचअप केलं, पफ केलं, ओके रेडी, ओके. तेव्हापासून मी ठरवलं की आता जेव्हा केव्हा मी सेटवर काम करेन ना, एकतर मी मेकअप दादा म्हणून कधी ओरडणार नाही. स्वतःच्या हाताने ऑन टाईम कामावर जाणं, म्हणजे अशी माणसं आपल्याला शिकवून जातात. म्हणून ते सलमान खान आहेत यार. हे गॉसिप सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत, म्हणून ते त्या लेवलला आहेत, कारण तितके ते कमिटेड आहेत. आता इतकं सगळं छान सुरू आहे, एक चांगली सिरियल ऑलरेडी तू दिली आहेस, राजा शिवाजी तर आहेच. तुझी एक इच्छा होती जी काही दिवसांपूर्वी तू मला बोलून दाखवलीस की निलेश यार आता लीडची सिरियल हवी आहे, म्हणजे भाऊ वगैरे मी करेन, नाही असं नाही, पण कुठेतरी एक लीड म्हणून समोर यायचं आहे, अशी तुझी इच्छा होती. त्या दिशेनं काही पावलं चालली आहेत का, काही येतं आहे का? हां, म्हणजे सुरुवातीला आता सुख संपल्यानंतर तसे ऑपॉर्च्युनिटीज येत नव्हत्या. तुला खरं सांगू का, मला पहिले 1.5 वर्ष तरी भावाच्याच रोलसाठी ऑफर होत होते, की ते माझं तुझ्यासोबत बोलणंही झालं होतं की एक पर्टिक्युलर, कारण काय होतं की सुख ज्यावेळेस सुरू होतं त्यावेळेस मे बी त्या सिरियलच्या दरम्यान खूप चुका केल्यात मी माझ्या पर्सनल आयुष्यामध्ये, प्रोफेशनल आयुष्यामध्ये, किंवा ते इतकं सक्सेसफुल सिरियल झाली, इतकं सक्सेसफुल कॅरेक्टर झालं, कुठंतरी ते सक्सेस मला पर्सनली तो त्या वेनी घेता नाही आला, ज्या वेनी घ्यायला पाहिजे होता. आणि म्हणून मला वाटतं की मग मला एका पर्टिक्युलर कॅरेक्टरच्या फ्रेममध्ये मला बसवलं की भाऊच केला पाहिजे. मग तर मला त्यांना कसं सांगायचं, मला सांग की आता ह्या रोलसाठी तुम्हाला विचारलं जाते, नाही मला हा नाही तो करायचा आहे. त्यानंतर त्यांचं असायचं की अरे तो दुसरा कोणीतरी करतोय, तुला ह्याच्यामध्ये इंटरेस्टेड आहेस का सांग. मग तेव्हा मला कळायचं नाही की काय केलं पाहिजे, आपण केलं पाहिजे नाही केलं पाहिजे, कारण आलेलं काम सोडायचं, त्याला नाही कसं म्हणायचं, ह्याही गोष्टी होत्या. पण एका साच्यामध्ये बसवलं होतं यार. पण हळूहळू त्या गोष्टी आता चेंज होत आहेत. आणि तुला खरं सांगू का निलेश, गेल्या 2-2.5 वर्षामध्ये मी फक्त 2 सिरियलची लीड ऑडिशन दिली. म्हणजे मी अरे त्यांना सांगतोय, जसं तू बोलतो यार तू आहे तुझ्याकडे सगळ्या गोष्टी, मग तुला का नाही मिळत आहे किंवा तुला मिळालं पाहिजे, हे तुला मला वाटतंय किंवा माझ्या जवळच्या लोकांना वाटतंय, पण मला माहिती नाही चॅनलच्या लोकांना का नाही वाटत किंवा ते माझ्याकडे त्या दृष्टिकोनातनं का नाही बघत. आत्ता मी ज्या चॅनलवर मी काम केलं होतं त्या चॅनलची खूप मोठी सिरियल मला त्यांनी ऑफर केली. म्हणजे पहिल्यांदा म्हणजे विनोद लवईकरांसोबत मी काम करणार होतो, नाव घेतो विनोद सरांचं. विनोद सरांची सिरियल येणार होती आणि मी होतो आणि विनोद तावडे सर होते. त्यांनी मला एक पर्टिक्युलर कॅरेक्टरसाठी बोलवलं होतं की तो
आहे जो त्याच्यामध्ये, तो भावाचा रोल तू कर. मी त्यांना रिक्वेस्ट केली, म्हटलं की एक संधी मला द्या, ॲटलिस्ट माझं लीडसाठी ऑडिशन तरी घ्या. म्हणजे अरे मी कितीतरी सेटवरनं रिटर्न आलो आहे, ते माझं लीडचं ऑडिशन पण घ्यायचे नाहीत. नाही यार, लीडचं नाही, तुला नाही, तू हा रोल ह्याच्यासाठी तुला विचारतो, हा करायचा असेल तर कर. पण विनोद सरांनी मला सांगितलं की ठीक आहे. मी म्हटलं एक संधी द्या सर, तुम्हाला निराश नाही करणार, जिओतून काम करेन. एक म्हणजे ॲटलिस्ट ऑडिशन घ्या. मला माहीत आहे, कारण ते सिलेक्शन होणं नाही होणं ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात. पण जर तुला संधीच नाही दिली गेली, तुला त्या ऑडिशनमध्ये म्हणजे तुला त्या परीक्षेलाच नाही बसू दिलं, तर तू पास होणार का नापास होणार कसं कळणार? अगदी. पण त्यांनी मला बोलले की ठीक आहे, आपण तुझं लीडचं ऑडिशन घेऊया. आणि ते पहिले व्यक्ती असे आहेत, त्यांनी माझं लीडसाठी ऑडिशन घेतलं. भले तिकडे झालं नाही माझं, मला काय तर माहिती होतं. आणि दुसऱ्या एका सेटवर मी गेलो होतो, तिथे परत मला अशाच भावाच्या रोलसाठी विचारलं होतं. तिथे गेल्यावर मला कळलं की ह्या रोलसाठी ती स्क्रिप्ट मला देत आहेत. मग मी म्हटलं की लीड कोण करतं? ते कोण नाही. मग जिथे आता लीडसाठी आलेली होती त्या लोकांना, म्हणजे आता मी लीडसाठी आलो आहे, तू पण एक आर्टिस्ट आहेस, तर मला असं वाटलं की तू लीडसाठी आला आहेस, लीडचं ऑडिशन देतो आहेस. त्याने मला विचारलं की तू कुठलं ऑडिशन देतो आहेस? तर माझ्याकडे स्क्रिप्टच नव्हती. तो म्हटलं की तू पण देतो आहेस ना? मी म्हटलं यार नाही, मला त्या दुसऱ्या कॅरेक्टरसाठी बोलवलं. तुला काय बोलतो, तुला लीडसाठी नाही विचारत आहेत. म्हणजे ते सरप्राईज व्हायचे, पण तिथे मला लीडसाठी ऑडिशन दिलं नाही. असे खूपदा झालेत. मी म्हटलं एक संधी तरी द्या, ॲटलिस्ट ऑडिशन घ्या. मग माझा एक मित्र होता जो कास्टिंगमध्ये आहे, क्रिएटिव्ह आहे. तो मला बोलला की कपिल, हे बघ, मी तुझ्या समाधानासाठी इथे ऑडिशन घेणार तुझं लीडसाठी, पण मला माहिती आहे चॅनलमधनं सांगितलं की मी ते पुढे पाठवूच शकणार नाही, त्याचा काहीच उपयोग होणार नाही, माझी मेमरी भरणार आहे. आणि तुला एक समाधान की मी ऑडिशन देऊन गेले, पण त्याचं काही इनपुट येणारच नाही आहे, तुला मिळणारच नाही आहे. सो तो बोलला की जोपर्यंत समोरून येत नाही आम्हाला की हे लीडसाठी यांचं ऑडिशन घ्या, तोपर्यंत अरे आम्ही नाही घेऊ शकत. आता माझे मित्र असून सुद्धा तशा गोष्टी होत आहेत माझ्यासोबत, आणि झाल्या रादर. आणि तेव्हा मला असं खूप वाईट वाटायचं की यार एक संधी तरी द्या. आम्ही असं ऐकलं होतं कपिल, थोडं तोडतोय तुला, की सुख सुरू असताना सुद्धा झाली होती का तुला लीडची विचार? हो, तेच सांगतो मी तुला, खूप चुका केल्या मी त्या काळात. कारण सुख 3-3.5 वर्ष ते एकच रोल मी करायला नव्हतं पाहिजे. कुठेतरी आता जे लीड करतायत मुलं, कुठेतरी त्यांची सुरुवात माझ्यासारखी जसं कॅरेक्टर आर्टिस्टने झालेली आहे, पण त्यांनी ते वेळेमध्ये दुसऱ्या संध्या शोधल्या आणि तिथंपर्यंत पटकन त्या टायमामध्ये ते निघून गेले पुढे. आणि मी कुठेतरी त्या सुखच्या प्रेमात, त्या सिरियलच्या प्रेमात, आणि काय म्हणतात त्याला की नाही हेच आपल्याला आता आपण करूया, हेच कमिटमेंट कंप्लीट करूया, आणि माझ्या काही चुकीच्या गोष्टींमुळे तिथे अडकून पडलो मी. आणि मला जेव्हा सिरियलच्या ऑफर येत होत्या तेव्हा ते मी घेतल्या नाही आहेत. त्या जर मी घेतल्या असत्या, किंवा आत्ता जितका प्रयत्न मी लीडसाठी करतो आहे त्या काळामध्ये जर मी केलं असतं, तर मे बी एक तुमच्या इथे स्टॅम्प पडला असता की तुम्ही लीड केलं आहे. आणि एकदा लीड केल्यानंतर मग तुम्हाला ते 4 लीड 5 लीड किंवा नंतर विचारलं जातं. ॲटलिस्ट तसं होत नाही माझ्यासोबत. आता एक खूप मोठी सिरियल आली, नाव नाही घेत सिरियलचं किंवा चॅनलचं, त्याच्यामध्ये मला बोलवलं आणि मला सांगितलं की असं असा एक रोल आहे, याल का तुम्ही ऑडिशनसाठी? मी ऑडिशनसाठी गेलो. त्यानंतर मला कळलं की त्याच्या भावाचा रोल आहे हिरोच्या. आणि बरं, ज्या हिरोला त्यांनी सिलेक्ट केलं आहे त्याचा लहान भाऊ मी 4-5 वर्षांनी मी लहान वाटेल. मग मी त्यांना सांगितलं की अहो, मी मल्हार करत असताना मी वेट तसं वाढवलं होतं, माझं शरीर तसं केलं होतं, म्हणून तो मी वय तसं जास्त दिसत होतं. पण आता जर तुम्ही मला भावाच्या रोलसाठी विचाराल, आणि ज्या आर्टिस्टला तुम्ही सिलेक्ट केलं ॲज अ लीड म्हणून, ते मला तिथे गेल्यानंतर कळलं त्याचा भाऊ तर मी वाटणारच नाही, हे मला माहिती होतं. तरी त्यांचं नाही आपण बघूया. मी म्हटलं की मी ऑडिशन देऊन जाईन तुमच्यासाठी, पण हे वर्क नाही होणार. अरे मला कळत असतं की ह्या कॅरेक्टरसाठी मी जातच नाही आहे, तरी त्यांचं असतं की नाही तू ऑडिशन दे. काय करू मी? काय आहे माझ्या हातात काय? मला तुम्ही संधी जर दिलीच नाही, ऑडिशनच नाही घेतलं, तर
हाऊ कॅन आय बी लीड. पण तुला काय वाटतं मागे वळून बघताना कुठल्या चुका होत्या त्या? तू म्हणतोयस की माझ्याकडनं काही चुका झाल्या. मी नाही सांगत की तुला की तू सगळ्यात सांग, पण अशा काय महत्त्वाच्या चुका अशा वाटतात की ज्या तुला माझ्यासोबत शेअर कराव्याशा वाटतायत? महत्त्वाच्या चुका म्हणजे अरे काय एकतर वेळेमध्ये बाहेर पडायला पाहिजे होतं सिरियलमधून. ऑपॉर्च्युनिटीज शोधायला पाहिजे होत्या. आपला जॉब एक चांगला चालू आहे म्हणून कम्फर्ट झोनमध्ये अडकून पडायला नव्हतं पाहिजे. किंवा जसं की तुला सांगतो की सुखचं यश मला झेपलं नाही, खरं सांगतो मी तुला. आणि आज जितका मी पोटतिडकीने माझ्या करिअरचा विचार करतोय किंवा माझं करिअर झालं पाहिजे याचा विचार करतोय, त्या काळामध्ये मी नाही केला रे. मी तिथल्या त्या भाऊ दादा मामा त्या नात्यांमध्ये अडकून पडलो आणि असं तिथे मजा येत होती. चला कॉल टाईम आहे, सुख म्हणजे नक्की काय असतं चालू आहे, लोक बाहेर गेले की फोटो काढतायत. पण त्याच्या व्यतिरिक्त तुला म्हणजे एक संधी मिळाली होती, तुला एक पायरी दिली होती देवाने, तुला पटकन दुसऱ्या पायरीवर जायला पाहिजे होतं, तू तिथेच अडकून पडलास. त्यामुळे जो लॅडर आहे तो वर निघून गेला आता. निघून गेला. होपफुली राजा शिवाजीनंतर लोक आता मला लीडसाठी विचारत आहेत. तसं मी 6 पॅक ॲप्स बनवले, वेट लूज केलं. म्हणजे तुम्हाला काय पाहिजे लीडसाठी त्या सगळ्या गोष्टी मी केल्या. तरी तुम्ही मला भावाचाच रोल विचारताय. काय केलं पाहिजे मी? तू या बाजूचं सांगितलंस, तुझ्या बाजूचं सांगितलं की तू तब्येतीची काळजी घेतोय, जिम करतोय, सगळं सांगितलंस. तुझ्या बाजूने तू पूर्ण तयारी करतोय लीडच्या कॅरेक्टरसाठी. तुला काय वाटतं रेषेच्या त्या पलीकडे काय चुकतंय? मला खरंच कल्पना नाही. प्रोडक्शन लेवलला असेल, चॅनल लेवलला असेल, काय गोष्टी खटकतायत? आपण त्यांना अपील का होत नाहीत? मला खरंच मला याचा विचार केलास का? हो, मी विचार करतो रे. आता मध्यंतरी असं चाललं होतं की या चॅनलवर एखादा लीड 2 वर्ष इकडे सिरियल करतोय, त्याची इकडची सिरियल बंद झाली, दुसऱ्या चॅनलवर लगेच तो लीडमध्ये दिसायला लागला. आता काहीतरी भलतंच सुरू झालं आहे. आता त्यांना नवीनच हवेत. मग त्यांना आता ॲड्स सुरू झाल्यात. बघ ना, पूर्वी अशा मराठीच्या 3-4 वर्षामध्ये मराठीच्या असे ॲड नाही यायच्या की आम्हाला अशी मुलं हवेत, मुली हवेत लीडसाठी, फ्रेशर्स. माझं असं होतं की जेव्हा मला लीड हवा होता तेव्हा त्यांना लीड हवा होता. म्हणजे एका चॅनलवर केलेला लीड, प्रसिद्ध चेहरा हवा होता. आणि प्रसिद्ध चेहरा तर मी पण आहे यार. तेव्हा जेव्हा तू सुरुवात केली होतीस तेव्हा. हां. आणि जेव्हा मी फेमस झालो, जेव्हा एखादा कॅरेक्टर फेमस झाला, तेव्हा त्यांना लीड केलेलाच लीड हवा होता. आता फ्रेशर हवा आहे. काय केलं पाहिजे मी? म्हणजे संधी तेव्हाही नव्हती, आताही नाही, असं होतंय का माहीत नाही. आणि मला त्या रेषेच्या पलीकडच्या गोष्टी जर समजल्या असत्या तर मी आज लीड सिरियल गेली असते. नाही समजत ते. पण कुठेतरी यामध्ये थेट विचारतोय, पॉलिटिक्स अशा याचा कुठेतरी गंध वाटतो की कुठेतरी राजकारण होत असावं, कुठेतरी आपल्याला डावललं जात आहे, अशा पद्धतीच्या भूमिका कधी वाटतात का? असे विचार मनात येतात का की अरे हे जाणीवपूर्वक होत आहे का? कदाचित नसेलही तसं, पण तुला असं या सगळ्याकडे अशा नजरेने बघतोस का? नाही, म्हणजे ज्यावेळेस आपण आपल्या हातात काहीच नसतं किंवा डाऊन असतो त्यावेळेस असे विचार येतात, पण ते जास्त काळ टिकत नाहीत. पण मला असं नाही वाटत काहीतरी पॉलिटिक्स वगैरे असेल. कारण अरे चॅनलचे पण त्यांना पण सांगितल्या गेलेल्या काही गोष्टी असतात. आता एखादा चेहरा आपल्याला घ्यायचा आहे किंवा एखादं कॅरेक्टर आपल्याला घ्यायचं आहे, तर त्या कॅरेक्टरमध्ये आपण बसतो का नाही? मला असं माझ्या परीने जर विचारलंस तर मला असं वाटतं मी प्रत्येक कॅरेक्टरमध्ये बसतो. पण डायरेक्टर असेल किंवा प्रोड्युसर असेल किंवा चॅनलचे हेड असतील, प्रोग्रामिंग हेड असतील, त्यांना वाटलं पाहिजे ना की हा बसला पाहिजे तिकडे. मला असं वाटतं की कुठेतरी माहीत नाही यार, खरं तर मला याचं उत्तरच नाही आहे की ते पॉलिटिक्स होतं आहे का नाही होतं आहे किंवा डावललं जातं आहे का नाही जातं आहे. पण हे आहे की मी अजूनही लीडच्या शोधात आहे आणि ऑडिशनच्या शोधात आहे. तुला खरं सांगतो, मला जर समजा कुठल्या तरी चॅनलवर जर 4 कंटिन्युअसली लीडचे ऑडिशन देण्याचा जरी ऑफर आला ना तरी मी खुश होईन. पण मला ते येतच नाही आहे. मला भावासाठी हिरोईनचा भाऊ आहे, हिरोचा भाऊ आहे आणि हे रोल विचारलं जातं. मला ते करण्यास त्या रोलच्या बाबतीत मी ते खूपच डाऊन मार्केट वगैरे रोल आहेत असं मी म्हणणार नाही. पण मी करून झालं आहे. एक आता खूप प्रसिद्ध चेहऱ्याच्या भावाचा रोल केला आहे, ती सिरियल खूप हिट झाली आहे.
परत तेच आपण किती दिवस करणार. आणि माहीत नाही यार, आता माझं असं आहे की बाबा आपण अजून काही प्रयत्न केले पाहिजेत, अजून त्या लेवलपर्यंत आपण स्वतःला पोहोचवलं पाहिजे, ह्याचाच प्रयत्न आहे माझा. आणि मला असं वाटतं की तू ज्या पद्धतीची मेहनत घेतोयस, जितकं जीव तोडून तो काम करतोयस, तो दिवस फार दूर नाहीये कपिल. अशी मी तुला खात्री देतो, कारण की मी फार जवळून तुझी मेहनत सगळी बघतोय. थँक्यू. तू ट्रोलिंगचा मुद्दा काढलास, मला मुद्दामून तुला तिकडे न्यायचंय. आधी पहिला प्रश्न विचारतो की तुलाही खूपदा ट्रोलिंग केलंय, आता ट्रोलिंगकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय का? कारण की आधीचा तुझा दृष्टिकोन वेगळा होता. तुला ते सांगितलं ना, माझा भाऊच करतो. माझा छोटा लहान भाऊ मला कमेंट वाचून दाखवत होता, कुठले त्या केळ्याच्या झाडावरच्या. सर ट्रोलिंगला आता एन्जॉय म्हणून घेतोय मी. ठीक आहे यार, तुम्हाला आता नाही अडवू शकत लोकांना आपण, आणि तू इथे बसून काय फ्रस्ट्रेटेड आहेस मला नाही माहिती आहे. तू मोबाईल बघितलायस आणि तुला वाटलं ह्याला आता शिव्या घालायच्या आहेत मला, तो घालणार आहे. त्याला फ्रस्ट्रेशन काढायची जागा झाली आहे ती. जागा झाली आहे. मग आता एखाद्या अभिनेत्याने काहीतरी बोललं की मग सुरू त्याला. आणि अरे यार, सगळ्यात जास्त ट्रोलिंग मराठी अभिनेत्याचं फेसबुकवर होतं. इन्स्टावर कमी होतं, फेसबुकवर भयानक आहे ते. पण ठीक आहे, आता माझ्या घरचेच एन्जॉय करतात म्हटलं की आता मला एक तुझ्या बाबतीत वाईट वाटणारी गोष्ट आज सांगतो. एकतर आम्ही तुझ्या बायकोला, म्हणजे रेणू बहिणीला आम्ही सगळे पर्सनली ओळखतो. ती खूप गुणी आहे, खूप कुटुंबवत्सल आहे, खूप कामसू आहे. म्हणजे तिच्यासारखी तीच असावी, आणि तिचा खूप सपोर्ट आहे तुला. करेक्ट. ती वहिनी म्हणून किती गोड आहे आम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. फक्त तिच्या अमराठी असण्यावरून जेव्हा तुला बोललं जातं, जेव्हा तुला ट्रोल केलं जातं, तेव्हा कुठेतरी तुला असं वाटतं का की ती व्यक्ती तुम्हाला माहीत नाहीये, तर तुम्ही ती व्यक्ती कशी हे जाणून घ्या आणि मग टीका करा, असं तुला वाटतं का पर्सनली रेणू बहिणीसाठी? ऑफकोर्स. मला आता मी हिंदू धर्माचे सण साजरे केले होते. तर मी हिंदू आहे आणि ती पण हिंदू आहे. करवा चौथ हा हिंदूंचा सण आहे आणि तो तिला करायचा असतो, कारण तिचं बिलीफ आहे त्याच्यामध्ये की नवऱ्यासाठी आपण तो दिवसभराचा व्रत आपण केला पाहिजे. आणि त्या व्रतवरनं जर मला ट्रोल करणार असतील किंवा एखादी मी घराची ज्यावेळी माझी वास्तुशांती केली आपल्याच व्हिडिओवर तो, तर त्यावर तू मराठी आहेस आणि बायको मराठी आहे, हे जे हिंदी भजन का लावलं, हां हिंदी याच्यावरून भजन का लावलं भैये वगैरे, सो हे ह्याचा मला प्रचंड तिरस्कार आणि राग येतो. सो तिला त्रास होताना बघून मला त्याचा त्रास होतो आणि मग मी अशा लोकांना भीक नाही घालत. मग मी त्यांना बरोबर ऐकवतो, मग मी नाही मागे ओढून बघत. पण ठीक आहे, बाकी माझ्यावर तुम्ही जेवढं तुम्हाला ट्रोलिंग करायचं तेवढं ट्रोलिंग करा, माझ्या कामावर करा, माझ्यावर करा, मी काहीतरी आता केळ्याचं झाड लावलं म्हणून त्याच्यावर करा, सगळ्या गोष्टींवर ट्रोल करा. कुटुंबापर्यंत येऊ नका. तुमच्या घरापर्यंत येत नाही ना मी, मग माझ्या घरापर्यंत तुम्ही नाही आलं पाहिजे. आणि ती काय या क्षेत्रामध्ये नाहीच आहे. सो बायकोला ट्रोल केले की राग प्रचंड येतो मला. वा. अजून एक गोष्ट, जेव्हा तू मुंबईत आला होतास तेव्हा त्याच तुझ्या बायकोने, मग तेव्हा कदाचित ती होणारी बायको होती, म्हणजे रेणू बहिणीने स्वतःचं ब्रेसलेट गहाण ठेवून तुला पैसे दिले होते मुंबईत निवारा शोधण्यासाठी किंवा निवारा मिळवून डिपॉझिट भरण्यासाठी. आज दोघेही हक्काच्या घरात, कष्टाच्या घरात, कष्टाने कमवलेल्या घरात राहताय. तुम्ही दोघे ह्या सगळ्याकडे कसं बघता, ह्या स्ट्रगलकडे, ह्या अचिव्हमेंटकडे? कारण की एक चाळीत डिपॉझिट भरण्यासाठी तिनं स्वतःचं ब्रेसलेट गहाण ठेवलं होतं. तिथपासून ते आज दोघेही छान नांदताय, आम्हालाही खूप बरं वाटतंय. कसं बघतोस या सगळ्याकडे, नात्याकडे मेनली? कसं असतं माहिती आहे का, आपल्या पडत्या काळामध्ये ज्याने आपल्याला मदत केली असते ना, त्याला कधीच विसरायचं नसतं. आणि त्यावेळेस ती माझी बायको नव्हती, माहिती नव्हतं आमचं नातं पुढे जाणार आहे नाही जाणार आहे. आणि माझ्या वडिलांचा विशेष विरोध होता मला मुंबईत येण्यासाठी. आणि आम्ही दोघं कॉलेजचं संपता प्रेमात पडलो होतो आणि आम्ही असंच भेटलो इव्हेंटमध्ये, एका स्कूलमध्ये भेटलो. सो माझं असं झालं की ज्यावेळेस तिने ते ब्रेसलेट जे घाण ठेवून मला डिपॉझिटसाठी 15,000 रुपये दिले होते, ते आज माझं 1.5 करोडचं जेव्हा घर घेऊन मी तिला ते दिलं, तर मला वाटतं की त्या 1.5 करोडची किंमत मला जास्त आहे त्या 15,000ची. म्हणजे या 1.5 करोडपेक्षा त्या 15,000ची किंमत, व्हॅल्यू मला जास्त आहे. कारण त्या काळात मी काहीच नव्हतो, मला माहिती नव्हतं माझं मुंबईमध्ये काय होणार आहे, मी मुंबईमध्ये राहणार आहे नाही राहणार आहे. तिला हेही माहिती नव्हतं हा पोरगा आपल्यासोबत लग्न करणार आहे नाही करणार आहे, का असाच आपल्याला धोका देऊन निघून जाणार आहे.
पण त्या 15,000 मी इथे टिकलो, त्या डिपॉझिटमुळे. आणि आज आम्ही एकत्र 1.5 करोडचं घर घेतलं आणि एकत्र राहतोय. वास्तुशांतीला तू विशेष आला होतास. सो ती खूप स्वीट आहे रे, सगळ्यांसोबत खूप छान बोलते. सो तिच्यासोबत आयुष्य असंच पुढे घालवायचं आहे आणि तिचं सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे. ती होती म्हणून मी आहे, ती नसती तर मे बी नसतो. सो असं आहे, म्हणजे जेव्हा केव्हा मी नाराज होतो किंवा जेव्हा केव्हा माझं रिजेक्शन होतं, मी एक सिरियल करत होतो आत्ता मध्यंतरी, माझं एक चॅनलवर माझं नाही झालं, तिकडे पण लीड होतं आणि ते खूप जवळून गेलं, ते खूप जवळून, म्हणजे असं हातातोंडाशी आलेला घात. हां, असं आपल्याला जायचं आहे यार. आणि मी, कारण एकतर मला लीडची ऑडिशन द्यायला देत नाही आहेत आणि ते लीड आलं होतं, मी करणार होतो आणि समहाव ते गेलं आणि मी त्या दिवशी तुटलो आणि रडायला लागलो मी, की माझं आता काही नाही होणार, मला मे बी तेच रोल करावे लागतील आणि आता मी ते रोल परत बोलतो आणि प्रचंड तुटलो होतो मी. सो त्या दिवशी ती माझ्या बाजूला बसून तिने जो आधार दिला, मला माहीत नाही की जर दुसरं कोणी असतं तर तो आधार दिला असता का नाही दिला असता. ज्यावेळेस ॲक्टरचं फ्रस्ट्रेशन खूप असतं रे निलेश, एखादं ऑडिशन नाही झालं किंवा एखाद्या कास्टिंग डिरेक्टरने आपल्याला उत्तर नाही दिलं, तर हे सगळं फ्रस्ट्रेशन आपण बायकोवर काढतो आणि ती ते सगळं ऑब्झर्व करून तुम्हाला प्रेम देते. अजून मोठी गोष्ट काय असू शकते. तो तिचा सपोर्ट खूप खूप जास्त महत्त्वाचा आहे माझ्यासाठी. आणि जेव्हा केव्हा फेलियर येतं त्यावेळेस ती अशी असते हात पकडून, मी आहे, डोंट वरी. वा वा. भाड्याची खोली ते स्वतःचं घर, हा जो प्रवास तू केलास, या दरम्यान बऱ्याचदा अनेकांचं असं होतं की अभिनय तर करायचाच असतो, पण अभिनयासोबत ते वेगवेगळे क्षेत्र चाचपडत असतात, कुठेतरी नोकरी करत असतात, बिझनेस करत असतात. कारण शेवटी काम मिळेल की नाही किंवा ते कधी मिळेल कशाचीच आपल्याकडे शाश्वती नाहीये असते. पण पोटपाणी हे खरं आहे, ते भागायला हवं, मग त्याच्यासाठी काहीतरी करायला हवं. असं तुझ्या बाबतीत झालं कधी? हो, मी माझे हॉटेल होते, आम्ही दोघं ट्युशन पण घ्यायचो सुरुवातीच्या काळामध्ये. आणि माझं असं असायचं की 9 ते 5 पर्यंत ट्युशनमध्ये मी असायचो आणि 5ला मी कल्याणला नाटकाची रिहर्सल करायला जायचो. तिकडे नाटकाचे रिहर्सल्स व्हायचे रात्री 9-10 वाजता आणि मग भांडुपला येऊन झोपायचो. असं माझं 7-8 वर्ष चाललं. त्यानंतर मग लग्न झालं. त्यानंतर असं वाटलं की आता काहीतरी अजून मोठं केलं पाहिजे. मग एक छोटं हॉटेल व्यवसाय सुरू केला, क्लासेस होते, तर पोट्या पाण्यासाठी ते होतं. आणि आताही कुठेतरी असं वाटतं मला की आता मी फिल्म करतो आहे, तर फिल्मचं टायमिंग असं वर्षभरामध्ये तू शूट किती दिवस करणार आहे, 40-45 दिवस, 12 महिने तू फ्री असतोस. तर त्या दरम्यान मला असं वाटतं की मध्येच आपण करूया का काहीतरी परत सुरू. तर तिचं म्हणणं असतं की कॉन्सन्ट्रेट, काहीतरी नवीन बघा, फिल्म्स बघा किंवा नाटक बघायला जा किंवा मग हे पुस्तक वाचा. अरे ती माझ्यासाठी पुस्तक, ती गुगलवर सर्च करते की ॲक्टरसाठी कुठली पुस्तकं इम्पॉर्टंट आहेत, ते पुस्तकं ती मागवते मला देते. क्या बात आहे. की हे वाचा, डिक्शन सुधारा, हिंदीमध्ये अजून, कारण ती तर हिंदीच बोलते. सो माझं हिंदीचं डिक्शन तिच्यामुळे चांगलं आहे, म्हणून मी हिंदीच्या लीडपर्यंत मजल मारली मी, बिकॉज ऑफ हर. क्या बात. कारण हिंदीचा ॲक्सेंट जो आहे तो ॲक्सेंट पकडणं थोडंसं आपल्याला अवघड जातं. पण गेली 10-12 वर्ष तिच्यासोबत हिंदी बोलत असताना ज्यावेळेस ऑडिशन देत होतो मी, ती बाजूला बसून होती, ऐकत होती की हां ये यहाँ पे मराठी लग रहा है. आपण हां, ते आम्ही बघितलंय. तर छोट्या मोठ्या गोष्टी ती खूप तिने केलं. म्हणून मे बी मला हिंदीमध्ये आत्ता, तुला खरं सांगतो, मी जेवढे हिंदीमध्ये ऑडिशन दिलेत ना गेल्या 3 वर्षामध्ये, त्याच्या अर्ध्या पण ऑडिशन मी मराठीमध्ये नाही दिले. काय सांगतो. मुकेश छाबराच्या ऑफिसपर्यंत पोहोचलो, त्यांच्या कास्टिंग टीमपर्यंत पोहोचलो, परत TVF सारखा जो कास्टिंग एजन्सी आहे त्यांच्या एखाद्या एक चांगला शो, वेब शो, त्याच्यापर्यंत पोहोचलो. तर हे सगळं हिंदीमध्ये सध्या बऱ्यापैकी मी हिंदीमध्ये ऑडिशन चालू आहेत. मे बी मराठीमध्ये असं नाही की मराठीला मी कमी लेखतो आहे, पण मराठीमध्ये आले की मराठीमध्ये देतो, पण जास्त हिंदीचे ऑडिशन येतात. आय होप सो मराठीवाले कुठल्या तरी चॅनलनी परत बोलवावं. नक्कीच नक्कीच. तुझ्या गावाविषयी पण आपण बोललो. गावाकडचा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल झाला. तू शेतात बसून निवांत सगळं आंबे वगैरे खात होतास. लोकांना दिसताना आम्हाला असं वाटलं की तू एन्जॉय करायला गेला होतास. त्याचं कारण तू सांगितलंस की तू काय भावनेतनं गेला होतास. पण आता गावाविषयी तुला काय वाटतं? कारण तू सातत्याने दिसतोस गावाला, गावच्या मातीत रमताना दिसतोस. काय भावना आहेत गावाविषयी?
माझं गाव ना खूप स्पेशल आहे. तू महाबळेश्वरसारखं गाव आहे माझं. म्हणजे एकदम असं खोऱ्यामध्ये, रेंज अजूनही नाही आहे, नदी आहे बाजूला आणि शेतामध्ये गेल्यावर खरं तर समाधान वाटतं खूप. मी तुला खरं सांगू का, मी याच्या आधी असं ठरवलं होतं की मला मुंबईमध्येच माझं म्हातारपण घालवायचं आहे, पण आत्ता नाही. जेव्हा माझ्या बायकोचं काम इथून संपेल त्याच्या दुसऱ्या दिवशी मी गावी असेन. मी काम करेन मुंबईमध्ये, परत जाऊन गावी राहीन, पण मुंबईमध्ये मी थांबणार नाही. खरं सांगतो तुला. म्हणजे इतकं फ्रेश एअर, इतकं फ्रेश वातावरण. आणि मी 12-15 दिवस गावी होतो, मला 1 रुपयाचा पण स्ट्रेस नाही आला गावात, नाहीच येत. कारण इतकी लोकं असतात तुमच्या आजूबाजूला बोलणारी, सगळी गोष्टी. म्हणजे सकाळी गेलं शेतामध्ये गेल्यानंतर मग तर सगळेच तुमच्या आजूबाजूला असतात. मग कुणीतरी पाड खायला आणून दे, कुठे नदीमध्ये पोहायला जा, कुठेतरी मग आंब्याला माती टाक, किंवा दिवसभराचे कामं एवढे असतात की रात्री आले की थकून झोपी जातात. सो गाव, मला वाटतं की गावाकडे गेलं पाहिजे. आणि तू गावाला गेले की आईवडिलांची काय प्रतिक्रिया असते, काय असतं त्यांचं अरे म्हणजे आम्ही सगळे बसून जेवतो ना, माझ्या वडिलांना ते खूप समाधान देतं. की त्यांचं असं असतं की म्हणजे विशेष माझी बायको आली की त्यांना खूप बरं वाटतं. काय सांगतो? हो, रेणू घरी आली किंवा माझी बायको आहे, माझ्या भावाची मुलं आहेत, भावाची बायको आहे, आमची ताई आहे, भाऊजी आहेत, सगळे असे आम्ही सगळे परिवार बसून जेवतो ना, तर त्या दिवशी त्यांचं एक विशेष समाधान असतं. ते बोलून दाखवतात की आता आपल्यामध्ये असं कुठलाही माणूस बाहेर नाही आहे, आज आपण सगळे एकत्र आहोत, हा क्षण आपण साजरा करतोय आणि 10-15 दिवस मस्त सुट्टी एन्जॉय करून आलोय. आंबे दिसत आहेत बघ ना. खरं सुख याच्यातच असतं. Yes. जेव्हा आपलं संपूर्ण कुटुंब आपल्यासोबत एकत्र असतं. सुखाने तुला किती सुख दिलं? सुख पण दिले आणि दुःख पण दिलं. मग सुख काय आणि दुःख काय दोन्ही सांग. कधी कधी मला असं वाटायचं की ते मल्हारचं कॅरेक्टर ब्लेसिंग इज डिस्गाईज आहे माझ्यासाठी. म्हणजे मला असं वाटायचं अरे आपण का केलं, पण कधी कधी मग असं वाटतं की बरं झालं आपण केलं, कारण ते कॅरेक्टर केलं म्हणून इतकं फेम मिळालं, ते कॅरेक्टर केलं म्हणून राजा शिवाजी आला, ते कॅरेक्टर केलं म्हणून रितेश सरांना भेटलो. आणि असं वाटतं की ते कॅरेक्टर नसतं केलं तर मे बी लीड झालो असतो, असं एक मनाला असं आपल्याला वाटतं ना की अरे मे बी आपण फ्रेशर्स या कॅटेगरीमध्ये आपण पण गेलो असतो. पण ठीक आहे, जे काही सुखने दिलं, जे सुख पण मी ॲक्सेप्ट केलं आणि दुःख ते पण ॲक्सेप्ट केलं. आणि आता एक गोष्ट चांगली झाली आहे की आता लीडसाठी विचारत आहेत. सो त्याच्याबद्दल थँक्यू सो मच की ते माझ्या आशावाद अजून आहे, कायम आहे. या असलंच पाहिजे. 3.5 वर्ष तू सुख केलीस, बरोबर. जेव्हा 3.5 वर्ष आपण एखादी मालिका करतो किंवा सिनेमाच्या निमित्ताने असेल, एक कुटुंब तयार होतं, मैत्री होते, बोलणं होतं. आता बऱ्याचदा नॉर्मल कुठल्याही फील्डमध्ये असं असतं की 4 मित्र होतात, भले ते वेगवेगळ्या कंपनीत असू दे किंवा एका कंपनीत आपण सोडून जातो, तेव्हा मित्र सांगतात अरे नाही तुला गरज आहे ना, तू या कंपनी ट्राय कर, अरे इथे वॅकेन्सी आहे, तू तिथे जा. असं नॉर्मली चर्चा होतात नोकरदार वर्गामध्ये. तुझ्या बाबतीत असं होत नाहीये का की इतके सगळे कॅरेक्टर्स होते, त्यात कोणी बाबा मित्र झालं, मैत्री नसेल झाले तर ओळख झाली असेल की भाई कपिल जरा इकडे बघ, इकडे ऑडिशन आहे, तू हे ट्राय कर, इकडे लीड मिळू शकते. मला याविषयी मोकळेपणाने सांग की असं झालंय का, नाही झालंय, नाही झालंय तर ते का झालंय? आपण ना, मला पूर्वी आत्ता एक इंटरव्ह्यू मी तुझा बघितला, एक अभिनेता सांगत होता ना की सिरियलच्या सेटवर जे आई, मम्मी, पप्पा, भाऊ, बहीण असा शांगचा इंटरव्ह्यू, मला इतकं आवडलं. ते सिरियलच्या सेटवर तयार झालेली नाती इतकी तकलादू असतात ना, त्याच्यावर तर कधीच विश्वास नाही ठेवला पाहिजे. आणि माझी पहिली सिरियल होती, तर मी त्या नात्यांमध्ये असा गुरफटलो होतो ना की माझा दादा, माझा भाऊ, माझी बहीण राखी बांधते मला. त्यातनं बाहेर पडायला खूप वेळ लागला. पण ही नाती खरीच, जितकं तो सिरियल आहे म्हणजे तुला खरं सांगतो की प्रोफेशनल नाती आणि पर्सनल नाती हे वेगळे केले पाहिजेत. आता तू मला भेटलायस, आता आपलं खूप कमी भेटतो, खूप कमी बोलतो आपण, जेव्हा वेळ असेल तेव्हा बोलतो, पण आपलं मैत्रीचं नातं आहे. तू 4 गोष्टी मला सांगतोस की ह्याच्याकडे जाऊन भेट, किंवा ह्या जे की तू माझ्या क्षेत्रामध्ये नाही आहेस, या डिरेक्टरसोबत तू काम केलं पाहिजे, जसं आत्ता आपण बोलत होतो. तसं नाही होत. कॉम्पिटिटर असतात सगळेच. आणि मी उलट काही लोकांना आत्ता जे लीड करत आहेत त्या लोकांना अरे मी बोलवून ऑडिशन सांगायचो की तुम्ही या, आमच्या सेटवर ऑडिशन चालू आहे. पण मला असं कुठल्याच अभिनेत्याने सांगितलं नाही की
इथे सिरियल माझं, मी या प्रोडक्शनला काम करतोय आणि आता इथे त्यांची नवीन सिरियल येते, तू ये. सो भाई मी सिरियल करत असताना त्या दरम्यान झालेल्या नात्यांपासनं कानाला खडा लावलाय मी. इतका दूर, 4 हात नाही 100 हात लांब राहतो मी. आणि आता जेव्हा मी काम करेन कुठेतरी सेटवर, ते प्रोफेशनल नातं असेल, म्हणजे आपण हसू बोलू, सगळ्यांमध्ये मिसळू, ओळख असेल आपली चांगली. हां. पण ती कधीच नाती तुमचा भाऊ नाही होऊ शकत, तुमची बहीण नाही होऊ शकत, तुमची मैत्रीण नाही होऊ शकत जीवाभावाची, असं काही नसतं. जितकंपर्यंत ते सिरियल चालू आहे तोपर्यंत ती नाती असतात. सिरियल संपली, तो कोण मैं कोण, भेटलं तर भेटलं, नाही भेटलं तर नाही भेटलं, पण कधी संपर्कामध्ये पण नसतो. पण मग तू जोडलेल्या नात्यांचं काय झालंस? कारण तुझ्या बाजूने तर ते खूप होतं, ते आम्हालाही माहिती होतं की तो हळवेपणा तुला होता, हो. तो लगाव तुला होता. मग तू इतकं सगळं केलं, त्या नात्यांचं काय झालं? काय होतं की काही चुका माझ्या पण झाल्या, असं नाही. पण मित्र म्हटल्यावर भांडणं होतात, काय म्हणतात त्याला, विचारांचं थोडेसे वादविवाद होतात. पण ते वादविवाद कितपर्यंत धरून ठेवायचं हे तुझ्या हातात आहे, माझ्या हातात आहे. जर मी ते सतत तेच वादविवाद जर माझ्या डोक्यात धरून ठेवले तर ते नातं पुढे जाणार नाही. मी खूप सिरियलमधल्या खूप लोकांसोबत परत ते रिकनेक्ट करण्याचा प्रयत्न केला की आपण यांना, मे बी माझं काहीतरी चुकलं असेल. सो आय सेड सॉरी. आपण सॉरी बोलल्यानंतर समोरचा तुम्हाला किती पद्धतीने ॲक्सेप्ट करतो ते तुमच्यावर असतं. की तुमचं झालं आहे ना, की मी माफी मागून झाले, एक व्हॉइस नोट पाठवून झाले तुला, पण त्यानंतरही जर तू मला त्या ह्याच्यामध्ये फ्रेंड सर्कलमध्ये पकडतच नसशील, किंवा मला दिसतं की नाही यार हे अजून तिथेच अडकलेले आहेत मागेच, तर मग मी सोडून देतो आणि पुढे निघून जातो. सो माझं आता जर मला इंडस्ट्रीमध्ये विचारशील तर माझा कोणी मित्र नाही आहे, कोणी मैत्रीण नाही आहे. हा सगळ्यांना मी खूप चांगलं ओळखतो, ते पण मला ओळखतात. जे काही मित्र आहेत आजही, जे ॲक्टिंगच्या बाहेरचे किंवा ॲक्टिंगमधले, ते बिचारे दुसऱ्या फील्डमध्ये काम करत आहेत, ते माझे मित्र आहेत जवळचे. आणि काही ॲक्टिंगमधले पण आहेत, त्यांना मी सांगतो की बाबा इकडे चालू आहे, मी जाऊन आलो आहे, तू जा. असे जवळचे काही आहेत, त्यांच्यासोबत नातं आहे माझं आजही. पण इथे जज करणं खूप जास्त आहे का इंडस्ट्रीत? असं तुला वाटतंय खूप जज केलं जातं? प्रत्येक गोष्टीवरून तुम्हाला ऑब्झर्व करून जज केलं जातं, असा एखादा तुला अनुभव आलाय की सातत्याने जजिंग होतं? खूप जास्त. एकतर सुख करत असताना माझं वय यार 26-27 वर्ष होतं, आणि एकतर ते मोठ्या भावाचा मी रोल भलेही करत होतो, पण माझं वयाने मी लहान होतो, बालिश होतो किंवा अल्लड होतो, आणि असं जीवाभावाला जीव देणारा पहिलीच मालिका होती. सो सगळ्यांवरच जीव लावला मी. आणि मला असं झालं की ही सगळी माझी नाते आहेत, आपली नाते आहेत, आपलं एक कुटुंब आहे. पण ते कुटुंब तसं नसतं हे समजायला मला वेळ लागला. आणि जर मला तेव्हा समजलं असतं तर मे बी असं मला वाटतं की माझ्या लाईफमध्ये गोष्टी वेगळ्या असत्या, आणि आज काहीतरी वेगळ्याच गोष्टींसाठी आपण भेटत असतो. पण ठीक आहे, इथे जज पण केलं जातं तुम्हाला, तुमच्या विरुद्ध तुम्ही नाही केलं तरी चुकीचं बोललंही जातं, तुमच्याबद्दल एक मतप्रवाह बनवला जातो, तो आपण नाही टाळू शकत. एखाद्या ॲक्टरने सुसाईड केल्यानंतर खूप लोक येतात बघ ना, की अरे ह्यानी बोललं पाहिजे वगैरे वगैरे. पण ज्यावेळेस तो त्याच्या अशा झोनमध्ये जात असतो, त्यावेळेस आजूबाजूचे लोक त्याला विचारायला पण येत नाहीत, तेव्हा त्यांना कुणालाच काही पडलेलं नसतं, काहीच पडलेलं नसतं. कपिल, आम्हाला खूप लोकांकडनं असंही ऐकायला येतं की जेव्हा ते इंडस्ट्रीत नवीन येतात ना, कुठेतरी डावलले पण असतं. हा काय नवीन आहे, ह्याचं काय होणार आहे, खिल्ली उडवली जाते, भाषेवरून बोललं जातं, ह्याचा न काढला जातो, हेल काढली जातात. तूही लातूरवरून आला होतास, त्यामुळे जाणीवपूर्वक विचारतोय, झालं होतं असं कधी? ऑफकोर्स झालं. भाषेवरनं सांगतो आधी तुला की एक, म्हणजे मला माहीत नाही, मी बऱ्यापैकी दिसायला तेव्हा मी लीडची ऑडिशन द्यायचो. एका लीडसाठी मला एक खूप मोठ्या चॅनलमधनं फोन आला, त्याचा EP होता, आणि असं काही ते ओपन ऑडिशन नव्हतं, म्हणजे क्लोज ऑडिशन वाया रेफरन्स गेला होता, कारण माझे फोटो फेसबुकवर बघितले होते त्यांनी, आणि तिकडनं नंबर घेऊन तो त्या EP माझं नाव गेलं होतं. मग त्यांनी सांगितलं की आज ऑफिसला आहे आणि आपला असा तुझा ऑडिशन असेल. मी ऑफिसला कपडे वगैरे घेऊन व्यवस्थित गेलो. 2012 आय थिंक 12-13 गेलो, आणि मग त्यांनी मला स्क्रिप्ट दिली, मी स्क्रिप्ट वाचली आणि मी बोललो की रेडी आहे मी.
आणि गेलो. ऑडिशन देत होतो. ऑडिशनमध्येच त्यांनी थांबवलं. कट. म्हटलं काय झालं सर? जा तू घरी. म्हटलं काय चुकलं का माझं? तर नाही रे, तुझ्यासाठी नाही आहे हा रोल, जा घरी. म्हटलं मी तुम्ही माझ्यासाठी नाही, म्हणजे तुम्ही मला बघितलं, तुम्ही मला कपडे चूज करून दिले, ते प्रेस करून आणायला सांगितलं, ते प्रेस करून आणून त्यांनी दिलं, मला घातलं, तुम्ही माईक वगैरे लावला, कॅमेरा वगैरे चालू केला. तर ते बोलले की आधी भाषा शिकून ये चांगली आणि मग आपण तुझं ऑडिशन घेऊया, जा. मधल्या म्हणजे ऑडिशनमधून हाकलून दिलं मला. ऑडिशनमध्ये सांगितलं तुला जा आता? ऑडिशनमध्ये थांबवून पूर्ण पण करू दिलं नाही. थांबवलं आणि मला हाकलून दिलं त्याने. तेव्हा मला खूप वाईट वाटलं होतं. पण ते पोस्ट सैराट होतं. तुला माहिती आहे ना, तू आपल्या इंडस्ट्रीमध्ये प्री सैराट आणि पोस्ट सैराट एक एरा आहे. सैराटच्या आधी मालिकेतले हिरो हे पुणेरी बोलणारे एकदम शुद्ध असे हवे होते. आफ्टर द सैराट गणित बदलली, समीकरणं बदलली. मालिका गावी गेल्या. सातारा सांगलीमध्ये शूट झालं आणि मग तिथून गावातली जे हिरो आहे, तिकडची भाषा बोलणारी लोक ती मालिकेमध्ये आली. सो त्यानंतर असं झालं की ज्यावेळेस मी नंतर ऑडिशन द्यायला सुरू करायचो, तेव्हा ते बोलायचे की नाही नाही, अरे हा आपला गावाकडचा आहे, हा सातारी टोन पकड, मग ह्याला नाशिकचा आहे, नाशिकचा टोन पकड. आणि हाईट बघ, 10 वर्ष रे मी न अण स क्ष स हे सगळे उच्चार पाठ करून, भाषा शुद्ध करून ज्यावेळेस झाले आणि मग ऑडिशन द्यायला लागलो, त्यावेळेस मला सिरियल कुठे मिळते, सुख म्हणजे नक्की काय असतं, आणि त्यात मी रोल काय करतोय, कोल्हापूरचा पैलवान. सो हे पोस्ट इरा प्री काय म्हणतात ते, सैराटच्या आधी एक इंडस्ट्री होती, एक जग वेगळं होतं आणि सैराट नंतर एक जग बदललं. म्हणजे नागराज मंजुळेसारखे डायरेक्टर आले, त्यांनी ठामपणे सांगितलं की बाबा हां, ही भाषा माझी आहे, हेच बोलतो आम्ही. आणि मराठवाड्यामध्ये प्रत्येक म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विदर्भामध्ये तू वेगळी भाषा आहे, मराठवाड्यामध्ये वेगळी भाषा आहे, कोल्हापूरचा एक वेगळा हेल आहे, नाशिकचा एक वेगळा टोन. आपली बोली आहे शेवटी, हां, ती जपली पाहिजे. सो आता भाषेवर नाही होत, पण पूर्वी व्हायचं. आणि दुसरा प्रश्न की डावललेपणा, की अरे हे काय हा नवीन आहे, ते तर सगळीकडेच होतं रे. नवीन असले की तुम्ही टार्गेट असता. समजा आता माझ्यासोबत कोणीतरी एक मोठी ॲक्ट्रेस आहे आणि तिच्यासोबत मी सीन करतो आहे. सो ती चुकली तरी शिवाय तुम्हालाच पडणार, तुम्ही चुकलात तरी शिवाय तुम्हालाच पडणार, कारण आपण नवीन आहोत. ते सगळीकडेच होतं. आणि रिस्पेक्ट, इथे रिस्पेक्ट ना इंडस्ट्रीमध्ये मला एक कळलं आहे, रिस्पेक्ट मागून नाही मिळत, तुम्हाला कमवावं लागतं. आता मी ऑडिशनच्या बाबतीत मी तुला बोललो की हे ऑडिशन मला का नाही देत, त्यासाठीही आता मला राजा शिवाजी केल्यानंतर ते ऑटोमॅटिकली होतं. सो लोकांचं थिंकिंग प्रोसेस तुमच्या कामाने बदलते. तुमचं काम बोललं ना की तुम्हाला बोलायची गरज नाही. सो डावललं तर सगळीकडे गेलं आहे. म्हणजे माझी तर लायकी काढली सेटवर, तू कोण आहेस, आता सेटचं नाव नाही घेत, डिरेक्टरचं नाव नाही घेत, तर भयंकर. म्हणजे असं झालं होतं की मी तर सिरियल सोडून निघून जाणार होतो या सेटवरनं. सो त्यांनी मग नंतर आमच्या EP वगैरे यांनी सगळ्यांनी समजावून सांगितलं की नाही तू थांब, आणि ठीक आहे आपण दिग्दर्शकाचं चुकलं आहे. सो तेही झालं आहे, पण ते मी मनात नाही ठेवलं. मला काम करताना ना मला कुणाला दाखवण्यासाठी काम करायचं नाही निलेश. मला माझ्या आनंदासाठी काम करायचं आहे, माझ्या आईवडिलांसाठी काम करायचं आहे, माझ्या बायकोसाठी काम करायचं आहे, स्वतःसाठी काम करायचं आहे. सो मला खूप अपमानित केलं आहे, आता बघ मी ह्याला दाखवतो, किंवा यांनी मला खूप वाईट बोललं आहे, माझी लायकी काढली, आता बघ मी माझी लायकी दाखवतो, असं मी कधीच नाही केलं आहे आणि असा विचारच मी करू शकत नाही. एक गोष्ट सांगतो तुला की सुखच्या वेळेसची, सुखमध्ये ना आत्तामध्ये कपिलच्या वागण्यामध्ये काय फरक आहे, तर एकच फरक आहे की पूर्वी मी थोडा हलका कानाचा होतो. गोष्टी तू मला कोणाबद्दल भरवलंस की मी रिॲक्ट व्हायचो तसं त्या समोरच्या माणसाबद्दल, आणि त्यामुळे माझे काही नाती खराब झाले, जे आता मी रिॲक्शन कमी केलेत, आपला राग कमी केला आहे. मला माहिती आहे तू जर मला कोणाबद्दल तरी सांगितलंस की निलेशने सांगितलं की हे असं आहे बरं का, तो तुझ्याबद्दल असं बोलत होता, मी बिलीव्ह नाही करणार आता.
किंवा तू सांगितलेस म्हणून त्याच्याबद्दल माझं वागणं बदलणार नाही. जे मी केलं आहे आणि ज्यामुळे मी खूप नाती गमावलेत. पण कुठल्या घटनेने तुझे डोळे उघडले, काय करावं काय करू नये हे कळलं, डोळे उघडणं म्हणतो ना आपण, की जाग आली, कुठल्या घटनेनंतर आली? ह्या अशा खूप घटना आहेत रे की तुम्हाला म्हणजे तुमचे जवळचे मित्र ज्यावेळेस तुम्हाला तुमच्यासोबत तर जवळचे दाखवतात आणि तिसऱ्यासमोर तुम्ही किती वाईट आहात हे दाखवतात. आणि हे ज्यावेळेस तुम्हाला कळतं की नाही यार आपल्याला कुठेतरी आपण चुकतोय ह्या गोष्टीमध्ये, आणि त्या गोष्टीमधून हळूहळू म्हणजे त्याला वेळ लागला, लगेच नाही झालं, आणि रिॲक्शन देणं बंद केलं. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं मी रागावर कंट्रोल केला, स्वतःला शांत करून सगळ्या गोष्टी थोडासा मार्केटकडे बघण्याच्या पद्धती बदलल्या. सेल्फ पिटीनेस काढून टाकला. म्हणजे अरे यार मेरे साथी क्यों, माझ्यासोबतच असं का होतं, मलाच का डावललं जातं, माझंच का ऑडिशन घेतलं नाही जात, हे सगळं माझ्यासोबतच होतं. हे जो सेल्फ पिटीनेस आहे ना तुम्ही काढून टाकलं. सो मला असं आहे ठीक आहे झालं रिजेक्शन, ओके नो प्रॉब्लेम. आताची पॉझिटिव्हिटी कशी आहे स्वतःमध्ये आलेली? खूप जास्त चांगली आहे, खुश आहे. आता बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे समाजाकडे, जगाकडे, इंडस्ट्रीकडे. मला कोणीतरी आता हाकलून दिलं तरी काही फरक नाही पडणार. ठीक आहे यार तू खुश रे, पुढे काहीतरी होईल चांगलं. होईल चांगलं यार. आता इतकी मोठी सिरियल गेली, माझ्या वडिलांनी तुला सांगितलं ना की अपॉर्च्युनिटीज, आणि हे प्रत्येक ॲक्टरच्या बाबतीत होतं बरं का. एक फिल्मच्या सेटवर तर खूप अशा गोष्टी घडल्या, त्याच्यातनं पण मी आता रिकवर होऊन इथपर्यंत आलो आहे, हे तुला माहीतच आहे. सो त्या गोष्टी आहेत. आता पॉझिटिव्हिटी आहे आणि आय होप सो की चांगले प्रोजेक्ट करायचे आहेत, चांगलं काम करायचं आहे. हा सगळा प्रवास खूप चांगल्या दिशेने जाणार आहे अशी मी तुला ग्वाही देतो, कारण तू खूप मेहनत घेतोयस. सुखपासून सुरू झालेला प्रवास आता राजा शिवाजीपर्यंत आलाय. मध्ये तू काही सिरियल्सही केल्या, काही सिनेमे देखील केले. खात्री आहे की तुला एखादी छान लीडची सिरियल मिळेल. पण आयुष्यातली शाईन मुमेंट कुठली वाटते, जेव्हा तुझं आयुष्य शाईन केलं, जेव्हा तुझ्या आयुष्याला काहीतरी चमक मिळाली, अशी कुठली मुमेंट आहे की जेव्हा तुला असं वाटलं की काहीतरी छान घडलं, काहीतरी शाईन केलं आपण आयुष्यात? तुळजाभवानीचं दर्शन घेताना ज्यावेळेस मी 2023मध्ये तुळजापुरामध्ये सुखनंतर मी गेलो होतो. सो तिथला जो अनुभव आला मला, असं वाटलं की नाही आपण काहीतरी आयुष्यामध्ये केलं आहे आणि ती शायनिंग मोमेंट आहे. आज माझा चेहरा घराघरामध्ये पोहोचलेला आहे, लोक मला आजही ओळखतात. सो आणि आता राजा शिवाजीनंतर एक वेगळी कलाटणी मिळाली आहे. म्हणजे इतक्या मोठ्या पडद्यावर इतका मोठा रोल मला करायला मिळाला. काही सीन चॉप झाले, पण समजा ते असते तर अजून मजा आली असती. पण ठीक आहे, जे होतं माझ्या नशिबामध्ये ते मला मिळालेलं आहे आणि ते खूप उत्तम मिळालेलं आहे. त्यामुळे ह्या दोन गोष्टी आहेत, एक तर राजा शिवाजी मिळणं, रितेश देशमुखला भेटणं, ही शायनिंग मोमेंट, आणि तुळजाभवानीचं दर्शन करताना आलेला तो भक्तांचा तिथल्या एक्सपिरियन्स आणि मंदिरामध्ये गाभाऱ्यापर्यंत देवीच्या नेऊन माझं डोकं ठेवलं जाणं त्यांच्या पायावर, ती शायनिंग मोमेंट आहे. कपिलच्या आयुष्यातील शायनिंग मुवमेंट आपण पाहिल्यात, पण तुम्हालाही तसंच शाईन करायचं असेल तर पीएनजीचे दागिने हा एकमेव पर्याय आहे. तेव्हा स्क्रीनवर दिलेला QR कोड स्कॅन करा आणि पीएनजीचे दागिने लगेच जाऊन खरेदी करा. क्या बात आहे कपिल, आणि अशा अनेक शायनिंग मुवमेंट तुझ्या आयुष्यात याव्या अशा सदिच्छा व्यक्त करतो आणि खूप खूप आभारी आहे तुझा, तू वेळात वेळ काढून इतक्या सुंदर आणि मनमोकळ्या गप्पा केल्या त्याबद्दल. थँक्यू सो मच निलेश, खूप थँक्यू खूप सो मच, धन्यवाद. थँक्यू.